हॅलो. हो 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 सर, मी निघालेच आहे. मी 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 ऑन द वेच आहे. मला माहिती आहे थोडं उशीर झालाय, पण रिअली सॉरी सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो खरंच सॉरी, पण मी मी पोहोचते. मी वेळेत पोहोचते सेटवर. ठीक आहे. बाय 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 सर. मॅडम मॅडम चहा तरी घेऊन जा ना. अगं खरंच नको, मला फार उशीर झाला, मला निघायला हवं. बाय. अह, अह, ताई. हा? मिलन कुठे? साहेब ना ते हं? गार्डन मध्ये एक्सरसाइज करत असतील बहुतेक. मी आता शूटिंगला जाते, हं? सो जाता जाता भेटते मी त्याला. ठीक आहे. बाय. बाय. बेला मॅडम, हा. मी काय म्हणते, तो जो माणूस स्वतःला मिलन म्हणवतोय तो खरा आहे ना? तुम्हाला काय वाटतंय? हो म्हणजे खरं असेल बहुतेक. कारण अगं त्याने ती घटना तेव्हा घडली ना, ती एकदम बरोबर सांगितली आहे. ते सोड. बरं ताई, हा? आपला धर्मेंद्र तो बरा आहे ना आता? त्याला काय झालंय मेल्याला? झोपला असेल रोजच्या सारखा. बरं ताई ऐक. हा? मिलनची चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था कर. हं. ओके. बर. मी निघते. बाय बाय. बाय. बाबा बाय. बाय बेटा. कमल आहे बेटा, बाय बोलली नाही, बाय लगेच निघून गेली. 150, 151, 152, 153, 154, 155. गुड मॉर्निंग मिलन. अरे वेला, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. काय करतोस? अगं लहानपणापासूनच आई वडिलांनी असे संस्कार दिलेत. सकाळ सकाळ उठून व्यायाम करायचा, म्हणून ते करत होतो. वा. एनिवेज आता तू हा? आलीच आहेस तर थोडा वेळ गप्पा गोष्टी करूया. ओके. हो मिलन. हा. मी जरा स्पष्टच बोलते. बोल ना. खरं तर मला क्लिअर करायचंय. क्लिअर करायचं आहे? हो. तू काय? खरंच मिलन आहेस की नाही? मला मला खरं खरं सांग, एक्झॅक्टली त्या रात्री तू काय पाहिलंस? मला वाटलं होतंच की तू हा प्रश्न मला नक्की विचारणार. हं? मग ऐक त्याचं उत्तर. बेला, तुला आठवत असेल, आय डोंट नो, पण मी तुला सांगतो. ती अमावस्येची रात्र होती. सगळीकडे नुसता अंधार होता. तू सफेद कलरचा ड्रेस घातला होतास. कोणाबरोबर तरी मोबाईलवर तू बोलत होतीस, ढसाढसा रडत होतीस. एका क्षणी तो मोबाईल तू कट केलास आणि तशीच नदीच्या दिशेने चालू लागलीस. त्यावेळेला हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो. काही क्षणानंतर तू बुडू लागलीस. मी घाबरलो. अगं कसलाही विचार न करता मी तुझ्या मागे आलो आणि डायरेक्ट नदीत उडी मारली आणि ह्या हाताने तुला वाचवलं. त्यावेळी तुला माझा मोबाईल मिळाला का? तीच एक छोटी चूक झाली. म्हणजे? अगं त्यावेळेला मला तू महत्वाची वाटलीस मोबाईलपेक्षा. त्यामुळे तुझ्या गोष्टी नाही शोधू शकलो मी सरळ तुला PK हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि अचानक माझ्या मोबाईलवर फोन आला. समोर कोणतरी माझ्या ओळखीचंच होतं आणि त्याने मला सांगितलं, अरे लवकर ये मिलन, अरे तुझे बाबा शेवटचा श्वास घेत आहेत. मी कसलाही विचार नाही केला, कारण मला माझ्या आयुष्यामध्ये माझी आई आणि वडील खूप महत्वाचे होते. बेला, मी तुला तसंच सोडलं हॉस्पिटलमध्ये, पण जाता जाता एक गोष्ट केली. तुझ्या नावाची एक चिठ्ठी तिकडे ठेवली. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तर माझे बाबा गेलेले होते. इट्स ओके. इट्स ओके मिलन. या आय एम ओके. थँक्यू मिलन. मी आज संध्याकाळी शूटिंगवरून लवकर घरी येते. चालेल? तू आलीस तर बरं होईल. मी तुझी आतुरतेने वाट बघेन. ओके चल, मी आता निघते. बरं. बाय. बाय. यस, कोई हीरो यहाँ
कोई जीरो यहाँ कोई स्टार है कोई बेकार है मैं कौन हूँ तुमसे मैं क्या कहूँ है सच तो ये दोस्तों आई एम द बेस्ट आई एम द बेस्ट आई एम द बेस्ट अरे बापरे, ह्याला काय झालं? नाही म्हणजे मेमूच्या अंगात शाहरुख खान कसं काय घुसला? अय्या साहेब तुम्ही एवढे खुश का? अरे ऑफकोर्स खुश असणारच आहे अगं तुझ्या बेला मॅडमला खात्री पटली आहे कि बीच करा मिलन है ते ओ इस बात पे एक गरम गरम कॉफी हो जाए हाँ? पटकन पटकन जरा कॉफी आण ग. आणते. अगं आई ग आता बरं वाटतंय. सकाळ झाली नाही की भिकारी घरात घुसले. ए काय बोललास रे मालकाला भिकारी बोलतो देऊ के अरे धर्मेंद्र, बेलानी मान्य केलंय की हाच त्यांचा मिलन आहे म्हणून. आ. आणि काल मला हकलवत होतास ना आता हकलून दाखव ना दाखव ना ए बेला मॅडम साध्या भोळ्या आहेत म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला. मी विश्वास ठेवणार नाहीये. चल निघ इथून. अरे धर्मेंद्र, बेला मॅडमनी सांगितलंय यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची सगळी सोय आपण करायची. हं? हा अशी खातिरदारी करतो की आयुष्यभर लक्षात ठेवेल. लगेच ए हं? काय बोललास आयुष्यभर तुम्ही मला लक्षात ठेवाल सर. सर मला माफ करा. मला माफ करा सर. मला कळलंय. मला खात्री पटलीये की तुम्हीच खर्रे खुर्रे मिलन आहात. इथे इथे थँक्यू व्हेरी मच साहेब. कॉफी सर. दे कॉफी. ए ए ती माझी कॉफी होती. तुम्ही कॉफी पिता? हा मग बेला मॅडम ना कॉफी पिणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. काय बोलतो हं तिला डाएट फूड खाणारी माणसं आवडतात. काय बोलतो हं तुम्ही जर डाएट फूड खाल्लत ना तर बेला मॅडम ना सॉलिड आवडेल. काय बोलतो हो ए नक्की आवडेल. हो ना. ए मी काय खाऊ मी काय खाऊ ए माझे डाएट फूड आणणं डाएट फूड हा, हा. आत्ता घेऊन येतो. लगेच या! ओ मेरी बेला तेरे लिए ही मैं था अकेला डाएट फूड सर. ए, आता तू गेलास तिकडून आलास इकडून कसं काय मी रजनीकांतचा जावई आहे. जावई हा? ही! या दोघे कुठे गेल्या त्या तुषार कपूरच्या भाच्या आहेत. ए डाएट फूड दे ना हे डाएट फूड आहे हो पण याची चव खूप छान आहे. बेला मॅडम ना सॉलिड आवडते. अरे सॉलिड असते हे मग? सांगतोय मी पूर्ण कचा खायचो. हा, आता बका खा. डाएट फूड बेला हा. तुझ्यासाठी मी काही करू शकतो बेला. आय एम प्राऊड ऑफ यू माय हेड सर्वंटा. अरे पूर्वी तर मला असं कालपर्यंत असं वाटायचं की तू माझी विरुद्ध आहेस पण आता खात्री पटली आहे तू माझ्या बरोबर आहेस. आणि कसं आहे खाताय ना डाएट फूड एक मिनिट सर. एक मिनिट. काय? सोडणार नाही मी सर. ए माझा MMS वगैरे काढू नको. ओ MMS नाही हो सर. तुम्ही डाएट फूड खाताना मी तुमचं शूट करणार म्हणजे आणि ते बेला मॅडमना दाखवणार म्हणजे त्यांची खात्री पटेल की तुम्ही खरोखर डाएट फूड खाताय. येस ओके 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 होऊ दे सर. तू कुठचा अँगल पकडणार कुठचा angle? मी सगळे अँगल पकडतो. आज जाऊ दे सर. फुटेज खाऊ नका डाएट फूड खा. वा सर. जाऊ दे पोटात. हा. जाऊ दे पोटात. जाऊ दे. ये होईना बात. शबाश जाऊ दे पोटात जाऊ दे. जाऊ दे मस्त चाललंय. क्लोजअप घेतलाय सर लवकर खा. डाएट फूड डाएट फूडचा क्लोजअप. क्या बात है सर. वा हा ये होईना बात. जाऊ दे ओठापर्यंत जाऊ दे. ओठापर्यंत जाऊ दे सर. ये बात. मस्त लागतंय ना. शूटिंग चालू आहे. ओ क्या बात है सर. जाऊ दे पोटात जाऊ दे सर. ये होईना बात. क्लोजअप लागलाय सर. वा जाऊ दे. ओठातनं डायरेक्ट पोटात. ओठातनं
पोटात पोटातनं काय झालं सर? डाएट फूड हा खातो ना डाएट फूड मग खा ना सर. हा. अजून एक जाऊ दे. जाऊ दे. काय होते सर? मी काय म्हणतो मला एक महत्वाचं काम आठवलं. मी ते काम आठवून नंतर खायला येऊ का रे? नाही सर, शूट चालू आहे. अरे असू दे, ते महत्वाचं काम आहे, ते करणं महत्वाचं आहे. असं करू नका सर, बेला मॅडमना वाईट वाटेल. बेला मॅडम काही बोलणार नाहीत. मला माहिती आहे ना, मी आलो हा पटकन. अहो नाही सर, असं करू नका सर. शूटिंग अर्धवट सोडून जाऊ नका सर. बेला मॅडमना सॉलिड वाईट वाटेल. अरे नाही, वाईट वाटेल, ती खूप चांगली आहे. मी पटकन जाऊन येतो. नाही सर, बेला मॅडम बेदम मारेल तुम्हाला. अरे मारायचं तर मारू दे, ओढायचं तर ओढू दे, नाराज असेल तर नाराज होऊ दे. अरे या कामापेक्षा हे काम महत्वाचं आहे रे. अरे चल रे लवकर. कुठे जातो? हा. जेव्हा माणूस असतो खोटा, त्याला देतो मी जमाल गोटा. कळलं ना? जमाल गोटा.